नमस्कार। 2 दिवसांनी घरोघरी गणपती बाप्पांची स्थापना होणार आहे। गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्याची तयारी घरोघरी चाललेलीच असेल जोरात। तर गणपती बाप्पाला सर्वात प्रिय काय असतं ते म्हणजे मोदक, जास्वंदाचं फूल आणि दुर्वा आणि सर्वात महत्त्वाचं आपली त्याच्याप्रती असलेली श्रद्धा। तर ह्या ज्या दुर्वा आपण गणपती बाप्पाला वाहतो त्या 21च का किंवा त्या का वाहायच्या आणि त्या गणपती बाप्पाला इतक्या का आवडतात आणि त्या दुर्वा जेव्हा गणपती बाप्पाला आपण वाहतो त्याच्या आधी त्या निवडाव्या लागतात, तर त्या कशा निवडायच्या, कोणत्या पद्धतीने निवडायच्या हे सर्व व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। जेव्हा आपण गणपती बाप्पाची पूजा करतो तेव्हा आवर्जून गणपतीला 21 दुर्वांची जुडी वाहतो। तसं बघायला गेलं तर 3, 5, 7, 9, 21 अशा विषम संख्यामध्ये गणपतीला दुर्वा वाहण्याची पद्धत आहे। आता ह्या गणपतीला दुर्वा का वाहतात तर त्यामागे पण एक कथा आहे, तर ती कोणती आहे चला बघूयात। तर ह्यामागचं कथा अशी आहे की अनलासूर नावाच्या राक्षसाने ऋषीमुनींना देवदेवतांना त्रास द्यायला सुरुवात केली होती। अनल अर्थात अग्नी म्हणजे उष्ण गरम। तर देवतांच्या विनंतीनंतर गणपती बाप्पाने त्या असुराला गिळून टाकलं, पण तो उष्ण होता म्हणून गणरायांना पोटात जळजळ व्हायला लागली। गणपती बाप्पाचा हा त्रास कमी व्हावा म्हणून अनेक ऋषीमुनींनी प्रयत्न केले, मात्र कशानेच गणपती बाप्पाच्या पोटातली उष्णता जी होती ती कमी होत नव्हती। तेव्हा 88 सहस्र मुनींनी प्रत्येक 21 दुर्वांच्या जुड्या गणपती बाप्पाच्या मस्तकावर ठेवल्या। कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जुडी गणपती बाप्पांना खाण्यास दिली। दुर्वा खाल्ल्यानंतर गणपती बाप्पाच्या पोटातली जळजळ कमी झाली, त्यामुळे गणपती बाप्पा आनंदी झाले आणि त्यांनी म्हटलं, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, वस्त्रे, दान व तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल असं बाप्पांनी सांगितलं। ह्याचमुळे बाप्पाला 21 दुर्वा ह्या वाहिल्या जातात। त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला अजून काय आवडतं तर दुर्वा, लाल रंगाची फूल म्हणजे जास्वंदीचं फूल आणि सर्वात प्रिय असलेले मोदक। आणि प्रत्येक देवतांच्या एक संख्या आहे, जसं 11 रुद्र म्हणजे शंकर, तसंच गणपती बाप्पाचे 21 हा गणपती बाप्पांची संख्या आहे। म्हणून गणपती बाप्पाला नेहमी 21 दुर्वा, 21 मोदक, 21 जे काही लाडू अर्पण करायचे असतील तर ते 21 असे आपण वाहत असतो। त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला पत्रीसुद्धा वाहतात, त्याची पण संख्या असते ही 21। आता या दुर्वा कशा निवडायच्या, आपण जर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर दुर्वा असतील तर आपण त्या तशा तोडून आणतो किंवा मग बाजारामध्ये ज्यांच्या घराच्या आजूबाजूला नसतं तिथे फुलवाल्यांच्या इथे दुर्वा या विकण्यासाठी असतात। तिथून जेव्हा आपण दुर्वा आणतो तेव्हा त्या निवडाव्या लागतात, कारण तशाच दुर्वा आपण आणल्या आणि चढवल्या असं चालत नाही। म्हणून मग जेव्हा आपण दुर्वा आणतो तेव्हा त्या निवडायच्या असतात। व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल अशा 3 म्हणजे त्रिदल 3 पानं असलेल्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला चढवायच्या असतात। म्हणजेच कशा असतात, त्या बाजूला 2 मोठी पानं आणि आतल्या साईडला मधलं एक छोटं पान म्हणजे त्रिदल अशा दुर्वा गणपती बाप्पाला ह्या चढवायच्या असतात। त्यामुळे जर तुम्ही झाडाच्या पण तोडून आणत असाल, म्हणजे जे गवत असतं, दुर्वा म्हणजे काय असतं तर गवत असतं, तर जेव्हा आपण दुर्वा तोडत असतो तेव्हाच त्या बघायच्या की 3 ह्याच्या दिसत आहेत का, तशा असतील तर त्या तिथून तोडायच्या। अशा ह्या जुड्या 21 दुर्वांची अशी आपल्याला जुडी करायची आहे। बरेच जण गणपती बाप्पाला 21 दुर्वांची 21 अशी कंठीची माळ करून ती सुद्धा गणपती बाप्पाला अर्पण करतात। तर व्हिडिओमध्ये बघू शकता 3 त्रिदल पाती आहेत, तशा दुर्वा आपल्याला निवडायच्या असतात। बऱ्याच वेळ आपल्याला वेळ नसतो, घाई असते, तरीसुद्धा वेळात वेळ काढून अशा पद्धतीने अशा दुर्वा आपल्याला निवडायच्या असतात। बरं, ह्या दुर्वा जेव्हा आपण 21 निवडून ठेवतो तेव्हा त्याला दोऱ्याने बांधून ठेवायचं असतं, म्हणजे त्या सुकत पण नाही आणि गणपती बाप्पाच्या जेव्हा आपण चरणी वाहतो तेव्हा त्या मोकळ्या इकडे तिकडे पसरतसुद्धा नाही, एकाच ठिकाणी राहतात। त्यानंतर जेव्हा आपण ह्या दुर्वा आणतो, निवडतो, त्यानंतर त्याला थोडंसं शुद्धीकरण करायचं आणि मग गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे असतात। टोकाची जी बाजू असते म्हणजेच अग्रभाग असतो तो आपल्याकडे पाहिजे आणि निमुळता भाग हा बाप्पाकडे ठेवायचा। आणि जर आपल्याला 21 दुर्वा निवडायला वेळ नसेल तर 1, 3 अशा चढवल्या तरीसुद्धा चालतात, फक्त त्याची त्रिदल पाहिजे। म्हणजे मग 1 चढवली पण श्रद्धेनं चढवणं हे खूप महत्त्वाचं असतं। आपल्या मनामध्ये बाप्पाविषयी श्रद्धा असणं हे खूप गरजेचं असतं, म्हणजे मग आपण 1 दुर्वा चढवा किंवा 21 चढवा त्या सारख्याच असतात।
चला तर मग मैत्रिणींनो, ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आपण सगळेजण तयारीला लागूयात, म्हणजे मग गणपती बाप्पांना थाटामाटात घरी आणता येईल। तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो। त्याचप्रमाणे जास्वंदीचं फूल, शमीची पत्री, दुर्वा हे सुद्धा अर्पण केलं जातं। 21 पानांची पत्री अर्पण केली जाते। तर कोणाकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, कोणाकडे 5 दिवसाचा असतो, तर कोणाकडे 10 दिवसाचा असतो। आणि गणपती बाप्पा जेव्हा घरात येतात तेव्हा घरातलं वातावरण इतकं सुंदर असतं, इतकं पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये आणि इतका आनंद असतो की खरंच म्हणजे खूप छान वाटतं घरातलं वातावरण। आणि गणपती बाप्पाला सकाळी संध्याकाळी गणपती बाप्पापुढे आरती म्हटली जाते, प्रसाद दिला जातो। आणि असे सुंदर जे गणपती बाप्पांचा गणेशोत्सव असतो हा 1892 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला होता। तो सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली होती, तेव्हापासून आपण हा साजरा करत आहोत। असाच श्रद्धेने भक्तीने आपण हा पुढे साजरा करूयात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावा ही मी प्रार्थना करते। आणि जगामध्ये जे काही वाईट चालू आहे, संकट आहे, ती सगळी निघून जाऊन सगळ्या जगातली माणसं ही सुखी, समाधानी, आनंदी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवते। सगळ्यांनी म्हणा गणपती बाप्पा मोरया। पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि गणपती बाप्पाच्या तयारीला सुरुवात करा।